नैसर्गिक वातावरण बघा किती सुंदर असं वातावरण आहे. बघा शेळ्या घेऊन येत आहे. तिथे छान असं वातावरण दिसतंय. हवा इकडं जनावर चरत आहे. मस्तपैकी असं वाटतं. घरदारं दिसता अशा वातावरणात. मुलं पाकी छान खेळत आहे गरीबाचे वगैरे. छान असं वातावरण. हे फॉरेस्ट आहे बरं का. सर्व फॉरेस्ट हिरवगार झालं आहे. त्याला पालवी फुटली आहे. इतके छान पालवी वाटते ना. एकदम निसर्ग म्हणजे जसं असं धरणे आईने शालू पसरलेला आहे. तो पूर्ण असं निसर्गिक वातावरण आहे. तर कसं बघा असं एकदम भारी वाटतं. तर निसर्गाचं वातावरण म्हटलं ना तर खूपच छान म्हणजे खूपच छान. काय ढग हे बघा. हे ढग किती सुंदर वाटतंय. जशी डिझाईन काढली याच्यावरती बघा. काय ढग वाटतंय. काय मस्त हिरवगार आणि ढग विचारूच नका. अरे वा काय सीन हा हा. अरे वा जसं आपण बर्फीच्या देशात असं चाललंय ते दिसतंय. लय मस्त वातावरण झालं आहे. ते बकऱ्या चारताय बघा गरीब लोक. आपले कसे रोजंदारी रोजची चालू आहे. खूप ढगाचं वातावरण सुंदर असं झालेलं आहे. त्यांना समजतं का बोललेलं. बकऱ्यांना काय बोलावं लागतं सांगा ना. म्हणा बरं एकदा हरिया म्हणा ना. म्हणा मी व्हिडिओ काढते. अहो हसू नका म्हणा ना ताई. हा मग म्हणा बरं. अरे हर्य कसे करतात. हर्य कसं म्हणायचं म्हणा ना. मला म्हणून दाखवा. म्हणा एकदा तुम्ही म्हणा. हा म्हणा बरं हर्य. हां म्हणा. अरे वा मग तुम्ही म्हण रे. अरे वा अहो सर्व समजतं ना त्यांना आहे ना. आणि या बकऱ्यांना किती म्हणजे एक एक बकरीला किती पैसे जातात तुम्हाला. हां हां इकडं म्हणा समोर काठी घेऊन वाडा मस्त हिडो निघतो. हां इकडं माझ्याकडे बघा. हां माझ्याकडे बघा. हां हां किती जाता बकऱ्यांना. हां सगळंच द्या रे. हां दोघं जण सगळंच द्या. लय भारी वाटत. काय होतं तरी का अहो बघा ना. ते सर्व आले ना पोरांनी आवाज दिले असतं आले म्हणजे जनावरांना किती समजतं. अंगावर असते म्हणजे कसं. हां हां म्हणजे आपण त्यांना जीव लावतो. आपण जीव लावतो म्हणून ते आपल्याकडे येत आहे. आईकडे बघा ना कसा घोळका आला. ये चाल म्हणलं बाळांना उद्या. अरे बाप हे तर लय सुंदर आहे. काय टिल्लू लय भारी. बघा ना तुम्ही एवढ्या बोलवल्या बकऱ्या. हं किती द्या याच्या एका बकरी माग किती पैसे देतात तुम्हाला. हा का. हां हां 1000 काय नाही भेटत होत आहे. काय होतं आपल्या पोटाला. पण जाऊ द्या बाई आता काय करते आपल्या पोटासाठी आहे का नाही. करावंच लागत. लेकरं आपले लहान लहान त्यांच्यासाठी. पण लय भारी आवाज. हां हे कोणी पोरके का नाते. हां अरे काय रे तो हात लावून देतो का रे तो मधला. होलो डेंजर आहे ना तो. पारा हो बाई अरे करताच आल्या ना हो एवढ्या बी. हां आणि मग घरी जाऊन संध्याकाळी चारा परत नाही. हां हां ना या चाऱ्यावर. हां जाऊ द्या काहीच नाही ना. पण लय भारी बकऱ्या झाल्या येत आहे तुमच्या. लय मस्त. मी तुम्हाला ना 2-3 साड्या घेऊन येते उद्या. माझ्या घरामध्ये साड्या आहे खूप ना. तर गथडूच आणून देते घरात घालायला. बरं ना हो ते घालायचं काय नाही होतं आपलं आहे का नाही. खूप छान होतं आहे. हां 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 का नाही माझ्याकडलं हे. मी तुम्हाला खूप साड्या आणून देते रोज घालायच्या बरं का. लहानी बहीण म्हणून घालायच्या काय नाही होत. नवीन आणून देते जुन्या नाही. माझ्या मिस्टरना रिटायरमेंटच्या भेटल्या ना बाई. तर देईन तुम्हाला आणून. पाहुणे रिटायर झाले ना बाई. थांब मी रिटायर झाले पाहुणे. मग त्या कितक्या आल्या मग त्या देऊन टाकत. तुम्ही वापरा दुसऱ्यांना द्या तुमच्या मुलींना द्या. हा का बाकी कोणच्या गावाला दिल्या. हां हां हां
जाऊ दे, मी तिला नवीन देईन ना, मग नवीन साडी द्या तिला आणि तुम्ही नवीनच वापरा. योटा घ्या, किती वर्षापासून पाळलेले आपण. हा 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 यो बाया, यो बाई लव डेंजर पाहतो. काय नाव ठेवलंय त्याचं? यो बाई म्हण रे नांद्या, म्हणा हा म्हणा. राजा राजा म्हणलं समज. यो बाई काय थांबला पा ना, तुम्ही थांबले ना, तुम्ही सगळे थांबले तर ते बी थांबले ना हो. चला आता तुम्ही जा, म्हणजे मग ते बी जातील. हा या मग ताई, उद्या मी साड्या आणते तुम्हाला बर का. बाय करा रे मला, ए बाय करा, ए मला बाय करा. हा बाय बाय बाय. हा बाय. खूप छान वाटलं असं. अरे वा, काय उडी मारली हे बघा. बघा चाललंय बघा संध्याकाळच्या बकऱ्या घरी. खूप छान वाटलं मनाला. हे बघा कसं चाललंय त्यांच्या मागं मुलं. हाय हरे हरे म्हटले का चाललंय. खरं जीवन जीवन म्हणजे कसं ना, आठवणच येते लहानपणाची. तर डोळ्यात असूच येतं आपण कसं कसं राहतो आणि कसं. खूप बघा खूप छान वाटलं बघून.